नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वहिनींचा सुसाट सल्ला शोभा बोंद्रे यांचा आपण पाठ अभ्यासतो आहे आणि या पाठामध्ये याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलंय की उषा वहिनी ज्या टीव्हीवरचा म्हणजे दूरदर्शनवरचा वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम करत होत्या. वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यामुळे त्यांना आता रिटायरमेंट घ्यायचं होतं आणि त्यासाठीचा हा शेवटचा कार्यक्रम त्यांचा दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये न ठेवता शिवाजी मंदिर या ठिकाणी तो आयोजित केला गेला होता आणि त्या कार्यक्रमाला त्यांना 4:30 वाजता पोहोचायचं होतं. टी व्हीकडून त्यांना गाडी घ्यायला आली होती. शोफर त्यांना बोलवायसाठी वर गेला आणि जेव्हा निघायची आता वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या पर्समध्ये वस्तू चाचपून पाहिल्या, तपासून पाहिल्या की सर्व गोष्टी बरोबर व्यवस्थित घेतल्या आहेत की नाही. लक्षात आलं की रुमाल घेतला नाही आणि रुमाल दांड्यावरती होता म्हणून त्यांनी मग उंच टाचेची चप्पल घालून त्या दांड्यावरून त्यांनी रुमाल काढला, पण काढताना मात्र त्या खाली कोसळल्या, पडल्या आणि फ्रॅक्चर झाल्या. तेव्हाच निशा त्यांची धाकटी बहीण जी 5 वर्षांनी लहान आहे पण बांध्याला दिसायला आणि आवाज सुद्धा त्यांचा उषा वहिनी सारखाच आहे, ती आली आणि निशाने त्यांना हॉस्पिटलाइज केलं. हॉस्पिटलमध्ये त्यांना प्लास्टर बांधलं गेलं. आता त्या कार्यक्रमाला जाऊ शकणार नव्हत्या म्हणून उषा वहिनीला एक कल्पना सुचली आणि आपल्या जागी आपल्यासारखी दिसणारी आपली बहीण, वयाचा फरक सोडला तर संपूर्ण ती त्यांच्यासारखी दिसत होती आणि म्हणून मग तिला ठरलेले प्रश्न असल्यामुळे आणि ठरलेलेच उत्तर द्यावे लागत असल्यामुळे तू सहज हा कार्यक्रम करू शकशील असा विश्वास देऊन निशाला त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पाठवलं. निशा जेव्हा कार्यक्रमासाठी तयार झाली किंवा कार्यक्रमामध्ये स्टेजवरती आली, रंगमंचावरती आली, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटलं, कारण एरवी 20 वर्षापर्यंत उषा वहिनीची साडी, असली उषा वहिनीची साडी चर्चेचा विषय होता. पण आता मात्र अगदी साधी सुती साडी घालून आलेली उषा वहिनी पाहिल्यानंतर लोकांना थोडंसं आश्चर्य वाटलं. कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रश्न समोर आले आणि एक प्रश्न त्यांना विचारला गेला नवरे यांच्याकडून, सुरचिता नवरे यांच्याकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नाला जेव्हा निशाने उत्तर दिलं, उषा वहिनी बनून आलेल्या निशाने जेव्हा उत्तर दिलं, तेव्हा प्रेक्षकांमध्ये एक प्रकारचं गंभीर वातावरण निर्माण झालं. अगदी शांतता त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि आता पुढे काय घडतं ते आपण पाठ्यपुस्तकाचं पान नंबर 39 वर आपण पाहू. शेवटचा परिच्छेद तो आहे. शेवटचा नाही, खालून दुसरा परिच्छेद. प्रेक्षकात क्षणभर अवघडलेली शांतता. का? कारण जो सल्ला असहकार करण्याचा सल्ला जो निशाने म्हणजे उषा वहिनीने, नकली उषा वहिनीने दिला होता, तो ऐकल्यानंतर लोकांना झटका बसल्यासारखं झालं. कारण अशा पद्धतीचे सल्ले यापूर्वी उषा वहिनीने कधीही दिलेले नव्हते. पण आता उषा वहिनीच्या कार्यक्रमामध्ये उषा वहिनीच्या जागी निशा आलेली आहे उषा वहिनी बनून. त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्ला लोकांसाठी पचनी पडायला वेळ लागला आणि हा जो सल्ला आहे तो ऐकल्यानंतर मग प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली. विजेचा झटका लागावा तसं त्यांना त्या ठिकाणी अवघडल्यासारखं झालं. पण तरी सुद्धा हा निशाने दिलेला सल्ला त्या बायकांच्या मनाला भिडला. त्यापैकी एका बाईने मग टाळी वाजवली. पाठोपाठ उरलेल्या स्त्रियांनी शेवटी नाईलाजाने का होईना पण पुरुषांनीही त्यांच्या उत्तराला टाळ्यांचा कडकडाट केला. टाळ्यांचा कडकडाट करणे, अतिशय जोराने टाळ्या वाजवणे. स्टेजवर आता एक मध्यमवयीन साधीसुधी स्त्री उठून बोलायला लागली. म्हणजे एकामागे एक प्रश्न विचारला जात होते. पहिला सुरचिता नवरे यांनी प्रश्न विचारला आणि आता एकामागे एक प्रश्न त्यांना जे विचारला जाणार होते त्यापैकी आता एक साधीसुधी स्त्री उठून बोलायला लागली. तिने स्वतःचं नाव सांगितलं. मी निलंजना बॅनर्जी, गृहिणी आहे, पण स्वतःला कमी समजणारी, मान खाली घालणारी, घरातल्या पैशावर आपलाही हक्क आहे असे न वाटणारी सर्वसाधारण गृहिणी नाही. म्हणजे पहा, आता प्रश्न अगदी वेगवेगळे येत आहेत. आणि आताचा याच्या आधीचा विचारलेला प्रश्न अगदी वेगळा होता आणि आता निलंजना बॅनर्जी ही व्यक्ती आता वेगळा प्रश्न विचारणार आहे. पहा काय म्हणते आहे की ती एक गृहिणी आहे पण अशी स्वतःला कमी समजणारी, पैशांवर, घरच्या पैशांवर आपला हक्क नाही असं समजणारी, मान खाली घालून सगळं काही ऐकून घेणारी अशी ती सर्वसाधारण गृहिणी नाही. आमच्या घरात गृहिणीला मानाचं स्थान आहे. त्यांच्या घरात तिचं स्थानही महत्वाचं आहे. म्हणजे तिच्या शब्दाला त्या ठिकाणी किंमत आहे. तिच्या कामाचं महत्त्व घरच्या लोकांना आहे. ती करत असलेल्या कष्टांची जाणीव त्यांना आहे. ही माहिती ती त्यांना देते. पटवून देण्यात मी यशस्वी झाले आहे. गृहिणी म्हणून घरकामाची 100% जबाबदारी मी उचलते. तरीही हल्लीच्या काळात बराचसा फावला वेळ मिळतो. ह्या वेळामध्ये मी एक सेवाभावी स्त्री संस्थेत काम करायला जाते. पहा,
पहा, निलंजना बॅनर्जीचं एकूण हे जे स्वतःविषयीची सांगितलेली माहिती आहे त्यावरून त्यांना काही प्रश्न असेल, अडचण असेल, काही सल्ला त्यांना विचारायचा असेल असं वाटत नाही. कारण घरामध्ये त्यांना मानाचं स्थान आहे. 100% त्या घराला देतात. 100% घरकामाची जबाबदारी त्या उचलतात. त्यांच्या कामाचं महत्त्व घरच्या लोकांनाही आहे. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. आणि सगळे घरची कामं करूनही जेव्हा फावला वेळ म्हणजे उरलेला वेळ जो आहे तो वेळ मग त्या एका सेवाभावी स्त्री संस्थेमध्ये काम करायला त्या त्या ठिकाणी जातात. आणि जातात कशा? विना वेतन, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं मानधन न घेता, कुठल्याही प्रकारचा पगार किंवा मानधन न घेता ते त्या ठिकाणी काम करायला जातात. आणि का? कारण त्यांना स्वतःचं समाधान हवं आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी जातात. माझे पती आणि मुलं माझ्या ह्या कामाचाही आदर करतात. हे काम करते आहे तर या कामाचा आदर त्यांचा पती आणि त्यांची मुलंही करतात. एकूण काय वाटते आपल्याला की यांना कुठलीही समस्या नाही. तर वहिनी, माझ्या कुटुंबियाच्या संदर्भात माझी कुठलीच समस्या नाही. माझी समस्या आहे ती पावसाविषयी. बघा, निलंजना बॅनर्जी ज्यांना घरात मानाचं स्थान आहे, ज्या समाधानी गृहिणी आहेत, ज्या उरलेला वेळ आपल्या सेवाभावी म्हणून सेवाभावी संस्थेमध्ये त्या आपला वेळ देतात, त्यांच्या कामाचा आदर त्यांच्या पती आणि मुलांकडून केला जातो, अशा स्त्रीला घरच्यांविषयी कुठलीही समस्या नाही असं ते स्पष्टपणे वहिनींना म्हणजे निशाला, नकली वहिनीला त्या ठिकाणी त्या सांगतात. आणि समस्या मात्र आहेच, कारण म्हणूनच ती प्रश्न विचारायला, सल्ला मागायला उभी राहिलेली आहे. आणि समस्या आहे ती पावसाविषयी. बघा काय वाटतं आपल्याला, पाऊस म्हटलं की आपल्या डोक्यात काही अरे हा काय प्रश्न आहे, अशा पद्धतीचा प्रश्न. अर्थातच अशीच प्रतिक्रिया वहिनीच्याही डोळ्यामध्ये दिसते. पहा, स्टेजवरच्या वहिनींचे डोळे बारीक झाले. डोळे बारीक होणे, थोडं आश्चर्य वाटले, थोडा विचार करणे. त्या विचार करायला लागल्यात. त्या पटकन म्हणाल्या, निलंजनाबाई, आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. माझी ताडपत्रीची एजन्सी नाही. माझा आणि वॉटरप्रूफिंगचा काही संबंध नाही. मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते. निलंजनाबाईंनी जे सांगितलं, म्हणजे सर्वसाधारणपणे वहिनींचा सल्ला हा जो कार्यक्रम आहे यामध्ये घरगुती किंवा गृहिणी म्हणून राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत किंवा स्त्रिया आहेत ज्यांना काम करताना, घरात काम करताना, नोकरीच्या ठिकाणी काम करताना ज्या समस्या येतात त्यांना सल्ला देण्याचं काम करणारा हा कार्यक्रम. पण या कार्यक्रमामध्ये जो प्रश्न निलंजनाबाईकडून विचारला गेलेला होता, निलंजना बॅनर्जीकडून जो प्रश्न विचारला गेलेला होता, पावसाविषयीची जी समस्या त्यांनी विचारली होती, त्यावरती उत्तर म्हणून स्टेजवर बसलेल्या ज्या वहिनी आहेत निशा, त्यांनी मात्र त्यांना स्पष्ट सांगितलं की आपली ताडपत्रीची एजन्सी नाही किंवा मग आपण कोणत्याही प्रकारचं वॉटरप्रूफिंगचं काम करत नाही किंवा तो संबंध आपला नाही. त्यांचं काम आहे लोकांना दुःखप्रूफ करणे किंवा दुःखमुक्त करणे, म्हणजे त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना सल्ला देणे, हे काम त्या करतायत. त्यांच्यासाठी त्या मदत करतायत हे त्यांनी स्पष्ट केलं. निलंजनाबाई रागवण्याऐवजी हसायलाच लागल्या. अहो वहिनी, माझ्या पावसासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू शकाल अशी माझी खात्री आहे. कारण माझ्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा. बघा वाक्य, माझ्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा, म्हणजे माझ्याकडे पाहुण्यांचा पाऊस पडतो असं विधानार्थी वाक्य याचं करता येईल. माझ्याकडे पाहुण्यांचा पाऊस पडतो. पाऊस पडणे म्हणजे धोधो, म्हणजे तात्पर्य काय की निलंजनाबाईला घरगुती कुठलीही समस्या नव्हती. त्यांना जी समस्या होती ती त्यांच्याकडे सातत्याने येणाऱ्या पाहुण्यांची समस्या होती. त्या पाहुण्यांना कसं थोपवावं ही समस्या त्यांच्याकडे होती. आणि म्हणून त्या म्हणतायत की माझ्या पावसाच्या समस्येवर रेनकोट तुम्हीच पुरवू शकता, म्हणजे सल्ला तुम्हीच देऊ शकता. कारण हा पाऊस म्हणजे प्रत्यक्ष पाऊस नसून पाहुण्यांची जी वर्दळ त्यांच्याकडे राहते त्या वर्दळीला किंवा त्या पाहुण्यांच्या येण्याला कुठेतरी आवर घालण्यासाठी किंवा त्या संदर्भातील समस्या त्यांची ते मांडतायत. आणि हा सल्ला किंवा या समस्येतून सुटण्याचा सल्ला वहिनीच देऊ शकतात अशी खात्री सुद्धा त्यांना वाटते. आणि ती त्यांनी माहिती त्यांना सांगितली. प्रेक्षकात हसण्याची लाट पसरणारच ना. हसण्याची लाट पसरली म्हणजे काय, एकच हसा निर्माण झाला प्रेक्षकांमध्ये जेव्हा त्यांनी म्हटलं ना की माझ्याकडे पाऊस नाही, पाऊस म्हणजे प्रत्यक्ष पाऊस नाही तर पाहुण्यांचा जो पाऊस पडतो त्याविषयी सल्ला मागण्यासाठी निलंजनाबाईंनी त्यांना आपली समस्या सांगितली. असं ऐकल्याबरोबर लोकांमध्ये हसा उमटला किंवा हसण्याची लाट पसरली. निलंजनाबाई म्हणाल्या, त्या पुढे आपल्या सांगायला लागल्या, मी एक आतिथ्यशील स्त्री आहे. आतिथ्यशील म्हणजे काय की येणारे अतिथी देवो भव या वृत्तीची, म्हणजे येणारे पाहुणे हे आपल्या घरी देवासारखे असतात. आपण त्यांची सेवाभावी वृत्तीने त्यांची सेवा केली पाहिजे किंवा त्यांचं आतिथ्य केलं पाहिजे अशी भावना असलेली एक स्त्री आहे. ह्याचा मला आनंद आणि अभिमान वाटायचा. पण
आधी तिला त्या गोष्टीचा आनंद होता की आपण आलेल्या पाहुण्यांची सरबराई करतो, आपण आलेल्या पाहुण्यांचं आतिथ्य करतो, या गोष्टीचा त्यांना अभिमान होता, आनंदही वाटायचा. पण गेल्या काही वर्षात मी हळूहळू संसारातला काही वेळ स्वतःसाठी खर्च करायला लागले. मग मला पाहुण्यांचा त्रास व्हायला लागला. आता गेल्या काही वर्षात हा अगदी म्हणजे पहा, एक घरगुती स्त्री आहे, 100% आपल्या घरातील कामाची जबाबदारी उचलणारी स्त्री आहे आणि त्यामुळे घरी येणाऱ्या पाहुण्यांचंही त्यांनी सातत्याने स्वागत केलं, त्यांची सरबराई केली, त्यांचं आवभगत केलं. पण अलीकडे त्या आता स्वतःसाठी वेळ काढायला लागल्यात. स्वतः उरल्या वेळेमध्ये सेवाभावी संस्थेमध्ये जाऊन स्वतःच्या समाधानासाठी, लोकांची मदत करण्यासाठी म्हणून त्या सेवाभावी संस्थेमध्ये जायला लागल्यात. आता मात्र कारण आता वेळ नसेल, वेळ आहे भरपूर तर त्या करतील पाहुण्यांची सेवा, पण वेळच नाही तर करणार काय. तर अशा वेळेला आता मात्र त्यांना त्या पाहुण्यांचा त्रास व्हायला लागला. इतकंच नाही तर गेली काही वर्ष पाहुण्यांच्या पावसाचं प्रमाण विलक्षण वाढलं आहे. पण म्हणजे आताच त्रास व्हायला लागला असा नाही. त्रास होण्याचं अजून एक कारण कोणतं आहे? एक तर त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला लागले होते आणि दुसरं कारण त्या सांगतायत की गेल्या काही वर्षामध्ये पाहुण्यांचं येण्याचं प्रमाण जरा जास्तच वाढलं. म्हणजे पाहुण्यांच्या पावसाचं प्रमाण विलक्षण वाढलं. म्हणजेच काय, पाहुण्यांची वर्दळ जरा जास्तच वाढली. मी कारण शोधलं, ते भयंकर अस्वस्थ करणार आहे. काय कारण शोधलं त्यांनी? पहा, कारण म्हणजे आपल्याकडेच का पाहुणे येतात एवढे, असं जेव्हा त्यांनी त्याचा शोध घेतला तर त्यांना जे सत्य कळलं ते सत्य मात्र त्यांना अस्वस्थ करणार होतं. मुंबईतल्या बहुतेक स्त्रिया ह्या नोकरी करतात, त्यामुळे पाहुण्यांची पंचाईत होते. त्यांची सरबराई करायला यजमानाच्या घरात हक्काची बाई नसते. मग पाहुणे असं घर शोधतात की जिथे घरची बाई कामावर जात नाही. आमच्या नात्यातले किंवा मैत्रीतले पाहुणेही हाच विचार करत असणार. परिणाम काय, तर इतर घरात नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफिंग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा. अगदी सुंदर उपमा या ठिकाणी पाहुण्यांसाठी त्यांनी वापरलेली आहे की सरबराई करणे, आतिथ्यशील असणे चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अतिरेक होत असेल तर मात्र त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. आणि लोक तर स्वार्थी असतात, आपलं स्वतःचं काम काढून घेण्यासाठीच त्यांची वृत्ती असते. आणि या गोष्टीची जाणीव जेव्हा निलंजनाबाईला झाली तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. काय कारण शोधलं त्यांनी? त्यांच्या काय लक्षात आलं की मुंबई सारख्या शहरामध्ये सर्वसाधारणपणे स्त्रिया ह्या काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, म्हणजे नोकरीवर जाणाऱ्या स्त्रिया आहेत. मग मुंबईला येणारी पाहुणी अशी घरं शोधतात, असं ठिकाण, यजमानाचं असं घर शोधतात की ज्या ठिकाणी त्यांना हक्काची बाई मिळेल. हक्काची बाई मिळेल म्हणजे काय, की त्यांची सरबराई त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि ज्या स्त्रिया काम करतात किंवा ज्या स्त्रिया नोकऱ्या करतात त्यांच्याकडे हे जात नाहीत, कारण त्यांना तिथे गैरसोयीचं वाटायला लागतं. आणि हीच गोष्ट त्यांना अर्थात खूप मनाला लागली, अस्वस्थ करायला लागलं की आपण घरी आहो याचा अर्थ असा नाही की आपण येणाऱ्या जाणाऱ्याच्या कोणत्याही वेळेला कसंही प्रत्येक वेळी आपण त्यांची सरबराईच करावी. कदाचित हे त्यांना त्या ठिकाणी वाटलं. नोकरीवाली बाई म्हणूनच त्यांना वॉटरप्रूफिंग वाटलं आणि त्यामुळे अर्थात पाहुण्यांची वर्दळ ह्या निलंजनाबाई घरी असल्यामुळे, गृहिणी असल्यामुळे यांच्याकडे पाहुण्यांची वर्दळ मात्र जोरदारपणे सुरू झाली. म्हणून म्हटलं जोरदार मारा. थोडी भीड, थोडा संकोच, थोडी परंपरा, पाहुण्यांचा प्रेमाचा पोकळ फुगा, ह्यामुळे मी हा पाऊस झेलत राहिले. थोडीशी भीड म्हणजे पोकळ फुगा. पहा आता आपल्याला आवडत नसलं किंवा आपल्याला त्या गोष्टीचा आवडत नसलं असं म्हणण्यापेक्षा की येणाऱ्या पाहुण्यांचा जर आपल्याला त्रास होत असेल तरी आपण स्पष्टपणे नाही सांगू शकत नाही. कारण काय, की आपल्या मनामध्ये भीड असते आपल्यावर झालेल्या संस्काराची. आतिथ्य देवो भव, अतिथी देवो भव अशी जी संस्कृती आपली आहे, या संस्कृतीचे संस्कार आपल्यावरती पडलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकांचा आपल्यावर, ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी येत आहेत किंवा त्यांच्या कामासाठी ते येत आहेत. त्यांना आपल्याविषयी, आपल्या प्रेमाविषयी, आपल्याला भेटण्याविषयी कुठलीही आपुलकी त्यांच्या मनामध्ये नाही, याची जाणीव होत असतानाही केवळ संकोच आणि केवळ भीड म्हणून आणि परंपरा म्हणून त्यांनी फक्त त्या गोष्टीला निभवण्याचा प्रयत्न केला गेला. आतापर्यंत या पाहुण्यांचा पाऊस त्या झेलत राहिल्या. पण हा पाऊस अडला जाईल असा डबल ऍक्शन रेनकोट मला कोणी देईल का? पण आता मात्र त्यांना ते नकोसं वाटायला लागलं. त्यामुळे आता त्यांना असं वाटतं की हा पाऊस म्हणजे पाहुण्यांचा पाऊस हा अडला जाईल, म्हणजे पाहुणे बाहेर थोपवले जातील किंवा इतकी पाहुण्यांची वर्दळ आपल्याला कमी करता येईल, असं काहीतरी डबल ऍक्शन रेनकोट त्यांना कोणी देईल का, म्हणजे असा कोणता सल्ला त्यांना कोणी देईल का, असा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि म्हणूनच त्यांनी वहिनींच्या कार्यक्रमामध्ये हा प्रश्न त्यांनी विचारला किंवा ही अडचण त्यांनी सांगितली. ठीक आहे, इथे आपण थांबू, बाकीचं उद्या पाहू.